काय सांगताल, ध्वजारोहण झालेलं नाही, हे कुठलं कार्यालय आहे आणि तुमची काय मागणी आहे? हे बीड जिल्ह्याचं सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय आहे, जे धर्मादाय उपायुक्ताचं कार्यालय आहे. संपूर्ण राज्यामध्ये आज महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस साजरा होत असताना संपूर्ण जे या राज्यातील जेवढे शासकीय कार्यालय असतील त्या ठिकाणी ध्वजारोहण करणं हे बंधनकारक आहे. परंतु या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि 1 मे हा सुट्टीचा दिवस समजून ते मला इथं दिसत नाहीत. परंतु महाराष्ट्राचा हा अपमान आहे. आज एवढा मोठा महाराष्ट्राचा दिवस आहे. या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं, योगदान दिलं. 105 हुतात्मे झालेत आणि या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस या राज्याचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी या महाराष्ट्राची निर्मिती केली आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन जसं म्हणतात की महाराष्ट्र जे दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, म्हणून त्यांना ज्यावेळेस चीन आणि भारत युद्ध झालं त्यावेळेस त्या ठिकाणी भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणाची त्या ठिकाणी म्हणजे नियुक्ती झाली. म्हणजे अशा या महाराष्ट्रामध्ये एवढा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अधिकारी मनमानी करतायत. काय मागणी कारवाई झाली पाहिजे? त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी जे झेंडावंदन नाही केलं त्याबद्दल त्यांच्यावर 100% त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी आमची आहे. थँक्यू. चलो. बातम्यांनी तिथं बलिदान दिलं आणि या बलिदानाचं कुठलंही झेंडा फडकवण्याचं काम नाही. आणि एवढंच नाही साहेब, तर या ठिकाणी आत्तापर्यंत जेवढे मग 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा जे काही शासनाचे जे काही घालून दिलेले कार्यक्रम आहेत देशासाठी, महाराष्ट्रासाठी, अवमान आहे एक प्रकार. हे हा देशाचं आव्हान आहे. मी तर म्हणतो राज्याचा, हा देशाचा आणि राज्याचा अवमान आहे. मी तर म्हणतो यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असं धाडस यापुढं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणी करणार नाही याची दखल रूपाने लोकांनी ते घेतलं पाहिजे. निश्चितच हे आपण जर पाहिलं तर न्यास नोंदणीचं काही नाही. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ध्वजारोहण अगदी सकाळी झालेलं नाही. ही इमारत आहे, बोर्डची हाल बघा ना, सजावट नाही. जर बोर्डची जर परिस्थिती आपण पाहिली तर अतिशय गंभीर. याच्यापेक्षा वरचा बघा, वरचा आर्थिक व्यवहार चालू असणारा इमारतीमध्ये जाण्याचा देखील प्रयत्न केला. या ठिकाणी त्या जे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांची भूमिका जाणून घेण्याचा लोकांच्या टीव्हीच्या माध्यमातून प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी आम्हाला कोणीही आढळून आलं नाही. त्यामुळे आम्ही हे एक अधिकारी या ठिकाणी एकत्र झाले होते आणि त्यांनी या गोष्टीचा निषेध केला असून ज्यांनी हा ध्वजारोहण केलं नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मुकुल सिंह, लोकांसाठी